हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं, कारण लाईफ इज ब्युटिफुल. आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी किचन टिप घेऊन आलेली आहे. अतिशय महत्त्वाची किचन टिप आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचा घटक, आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजे आपण त्याला आपल्या स्वयंपाकघराचा आत्मा म्हणू शकतो. कारण आपला पदार्थ ना त्याच्याशिवाय चविष्ट होत, ना तो डेकोरेटिव्ह होत. सजावटीसाठी सुद्धा आपल्याला तो घटक आवश्यक असतो. असा कोणता घटक आहे? तो म्हणजेच आपणा सर्वांची आवडती कोथिंबीर. मग ही कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस साठवायची कशी? तर माझी एक ही कोथिंबीर जास्त दिवस 15 ते 20 दिवस साठवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. तर मी कोथिंबीर सर्वात प्रथम निवडून घेते आणि निवडल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते. धुताना त्याच्यामध्ये मीठ घालते आणि मिठाच्या पाण्याने ती स्वच्छ धुवून मग सुकवून ती डब्यामध्ये ठेवत असते. तर मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे काय होतं, त्याच्यावर असणारे जे बॅक्टेरियाज आहेत, धूळ आहे, माती आहे, हे सगळे निघून जाते. वेगवेगळे पेस्टिसाइड्स असतात, हे सगळे घटक निघून जातात आणि स्वच्छ अशी कोथिंबीर आपल्याला मिळते. मग तुम्ही म्हणाल धुतल्यामुळे तर ती सडत असेल, कुजत असेल, जास्त दिवस टिकणार नाही. परंतु माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीने जवळजवळ 15 ते 20 दिवस ही कोथिंबीर टिकत असते. आणि मग जी ओली कोथिंबीर असते, आपण न धुता जर फ्रीजमध्ये ती घातली आणि स्वयंपाकाच्या वेळेस आपल्याला घाई असते, घाई गडबडीमध्ये आपण काढतो, नळाखाली ती धुतो आणि लगेच कटिंग ट्रेवरती कटिंग करायला घेतो. त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये भरपूर पाणी राहतं, आपल्या हाताला ती चिटकते, कटिंग ट्रेला चिटकते आणि मग कुठेतरी एक थोडंसं मेसीनेस त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतो. तर अशा पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर कोथिंबीर स्टोअर केली तर 15 ते 20 दिवस नक्कीच ती टिकते. तर मी सांगितलेल्या पद्धतीने कोथिंबीर धुवून बघा, प्रयोग करून बघा. प्रयोग करायला काय हरकत आहे. अशा प्रकारे मी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे. बघा, कोथिंबीर निवडताना एक काळजी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये खराब झालेली पाने किंवा पिवळी झालेली पाने अजिबात घ्यायची नाही. बघा, या ठिकाणी काही पिवळी पडलेली पाने दिसत आहेत, ते मी काढून घेते. आपल्याला खराब कोथिंबीर थोडीही या कोथिंबीरीमध्ये जाऊ द्यायची नाही, एवढी एक काळजी मात्र आपण नक्की घ्यायची. या कोथिंबीरीमध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. कोथिंबीरमध्ये आपण पूर्णपणे पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे पाण्यात मिक्स करून आपल्याला 2 मिनिट ही कोथिंबीर या मिठाच्या पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे. 2 मिनिट ही कोथिंबीर आपण पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपण यातील पाणी काढून घेऊ, त्यामध्ये दुसरं पाणी घालू. अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने कोथिंबीर आपण धुवून घेणार आहोत. 3 पाण्याने ही कोथिंबीर धुवून झाल्यानंतर आता ही कोथिंबीर आपण एका जाळीवर काढून घेऊयात. हे बघा, एकदम स्वच्छ पाणी राहिलेलं आहे. कोथिंबीरीमधील धूळ, घाण, माती सगळं काही निघून गेलेलं आहे. आणि आता आपण एका चाळणीवर ती कोथिंबीर पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे. 5 मिनिट कोथिंबीरीमधील पाणी मी चांगल्या प्रकारे निथळून घेतलेलं आहे. कोथिंबीर धुत असताना एक काळजी आपण घ्यायची, आपण जास्त हाताने तिला दाबायची नाही, कारण दाबल्यानंतर किंवा आपण ती जास्त चुरगळल्यानंतर तिची पानं
पाणी साठवून ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये ओलावा राहिल्यामुळे ती पानं लवकर सडतात. तर कोथिंबीर धुताना तेवढी एक काळजी घ्यायची की अगदी हलक्या हाताने आपल्याला ती कोथिंबीर धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे एक कपडा अंथरून आता ही कोथिंबीर मी त्या कपड्यावर टाकून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला ती टाकून घ्यायची आहे. जास्त एकावर एक थर येणार नाही त्याची काळजी घ्यायची. इथे मी कोथिंबीर किंवा भाज्या सुकवण्यासाठी एक पातळ ओढणीचा वापर केलेला आहे. कारण सुती कापड जर असेल तर ते ओलं होतं, लवकर सुकत नाही आणि मग त्याच्यामुळे आपली कोथिंबीर खराब होऊ शकते. तर शक्यतो अशा प्रकारे पातळ ओढणी वगैरे घ्यायची की जेणेकरून ते ओलं राहणार नाही. आता ही कोथिंबीर पूर्णपणे कोरडी होईपर्यंत मी अशीच या ओढणीवर ठेवणार आहे. संध्याकाळी जर मी कोथिंबीर धुतली तर कधी मी ती दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा डब्यामध्ये भरते. कारण पाण्याचा थोडाही अंश त्याच्यामध्ये राहता कामा नये म्हणून कोथिंबीर आपण चांगल्या प्रकारे सुकवून द्यायची. बघा मैत्रिणींनो, तर अशा प्रकारे आपली ही कोथिंबीर पूर्णपणे सुकलेली आहे. याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहिलेला नाही. आता ज्यावेळेस मी कोथिंबीर धुवून सुकायला टाकली त्यावेळेस खराब होणारी पानं माझ्या लक्षात आली होती. काही जी पानं असतात ती अशा प्रकारे त्याच्यामध्ये पाणी धरतात आणि आपल्याला लक्षात येतं की ही पानं खराब होऊ शकतात आणि त्याच्यामुळे सगळी कोथिंबीर खराब होऊ शकते. तर अशी पानं आपण वेगळी काढून घ्यायची. आणि आता आपली ही चांगली सुकलेली कोथिंबीर आपण स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे ही आपली कोथिंबीर पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आपण ती आता डब्यात भरूयात. अशा प्रकारे ही स्वच्छ धुवून सुकवलेली कोथिंबीर मी आता डब्यात भरून ठेवलेली आहे. झाकण लावून आपण आता ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो. आता 15 दिवस ही कोथिंबीर खराब होऊ शकणार नाही. तिला आपण 15 दिवसापर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त दिवस वापरू शकतो. तर हा प्रयोग नक्की करून बघा. माझा कोथिंबीर स्टोअर करण्याचा जो डब्बा आहे तो अशा प्रकारे टप्परवेअरचा आहे आणि त्याला इथे 2 छिद्र आहेत. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा डब्बा नसेल तर एकच करायचं. फक्त ज्या डब्यामध्ये तुम्ही कोथिंबीर ठेवणार आहात त्या डब्याचं झाकण टाईट लावायचं नाही. फक्त वर डब्यावर आल्लाद ठेवून द्यायचं. बघा, तुमची कोथिंबीर ही 15 दिवसापर्यंत खराब होणार नाही. आणि मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही कोथिंबीर धुवून सुकवून स्टोअर करून ठेवली मग ती जास्तीत जास्त किती दिवस चांगली फ्रेश राहिली, टिकली, मला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.